नमस्कार, स्वागत आहे आपलं एन डी करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचं जे लेक्चर पाहणार आहोत आपण तर ते मृदा या घटकावरती आधारित आहे. आणि मृदा या घटकावरती जे आत्तापर्यंत पोलीस भरती असेल, त्याचबरोबर तलाठी भरती असेल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि ते प्रश्न पाहत असताना त्या प्रश्नाचं योग्य ते स्पष्टीकरण देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक पहिला, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मृदेमध्ये जास्त असते. ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा, ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा, ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा, ऑप्शन क्रमांक 4 तांबडी मृदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा. तर जी जांभी प्रकारची मृदा असते तर या मृदेमध्ये लोह जस्त व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. आपल्या ऑप्शनमध्ये जे इतर मृदा प्रकार होते तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर त्यामध्ये पहिला प्रकार आपलं पहिलं ऑप्शन होतं काळी मृदा. तर ही जी काळी मृदा आहे तर या काळ्या मृदेने आपल्या देशातील एकूण 16.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे काळ्या मृदेने? तर 16.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि या काळ्या मृदेमध्ये कोणत्या प्रमाणाचे घटक अधिक असतात? तर त्यामध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट इत्यादीचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये सर्वाधिकपणे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जो प्रकार होता दुसरा तर ती आहे गाळाची मृदा. आणि या गाळाच्या मृदेनं आपल्या देशातील एकूण 45.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि या गाळाच्या मृदेमध्ये जर बघितलं आपण सर्वाधिक प्रमाणात आढळणारे घटक तर ते आहेत सेंद्रिय पदार्थ आणि ह्युमसचं प्रमाण या गाळाच्या मृदेमध्ये सर्वाधिक आढळतं. काळ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण सर्वाधिक आढळतं? तर ते चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट इत्यादीचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये सर्वाधिक आढळतं. आणि गाळाच्या मृदेमध्ये जर म्हटलं आपल्याला तर गाळाच्या मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थांचे आणि ह्युमसचे प्रमाण अधिक आढळतात. ह्युमस म्हणजे काय? तर ज्या वनस्पती कुजण्याच्या अवस्थेमध्ये असतात जमिनीमध्ये तर त्यांना म्हणजे अर्धवट कुजलेल्या म्हणतो आपण सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला म्हणायचं झालं तर अर्धवट कुजलेल्या ज्या वनस्पतीचा अवशेष असतो आपल्या जमिनीच्या पृष्ठभागामध्ये तर त्याला ह्युमस म्हणतात. मग त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहूया. तिसरा जो आहे तर ते आहे जांभी मृदा. मग या जांभ्या मृदेने आपल्या देशातील 7.5% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि या मृदेचा शोध जे आहे जांभ्या मृदेचा तर याचा शोध लावलेला आहे सर हॅमिल्टन यांनी. आणि या मृदेमध्ये सर्वात जास्त घटक जर बघायला गेले आपण तर आपण प्रश्नामध्येच बघितलेला आपला प्रश्नच होता की लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वाधिक जास्त कोणत्या मृदेमध्ये आढळतात? तर त्याचं उत्तर होतं जांभी मृदा. आणि या जांभी मृदामध्ये लोह ॲल्युमिनियमसोबत जस्ताचे देखील प्रमाण जास्त आढळते. कोणतं? जस्त. आणि याचं प्रमाण जास्त आढळल्यामुळेच या मृदेला जांभा रंग प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या ऑप्शनमध्ये जो चौथ्या क्रमांकाची मृदा होती तांबडी मृदा तर या तांबड्या मृदेने आपल्या देशातील एकूण 10.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि तांबड्या मृदेत जर बघायला गेलं आपण सर्वाधिक प्रमाण कशाचं असतं तर लोह संयुगाचं प्रमाण या तांबड्या मृदेमध्ये सर्वाधिक असतं. आता या ठिकाणी तुमची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्टीच कन्फ्यूज झालं असेल की मृदा हा घटक आपण अभ्यासत असताना दोन प्रकारे अभ्यासू शकतो मृदा हा घटक. पहिला प्रकार म्हणजे आपण भारतातील मृदा प्रकार या पद्धतीने देखील हा घटक अभ्यासू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील मृदा प्रकार. आता जर आपण भारतातील मृदा प्रकार जर अभ्यासले तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळणारी मृदा कोणती आहे? तर ते आहे गाळाची मृदा. आपल्या भारतातील जवळपास एकूण क्षेत्रफळाच्या 45.6% क्षेत्र हे गाळाच्या मृदानं व्यापलेलं आहे. म्हणजे म्हणून भारतात जी सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा आहे तर ती आहे गाळाची मृदा. मग जर आपण दुसऱ्या पद्धतीने अभ्यास करत असू या मृदा घटकाचा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे कोणत्या? तर महाराष्ट्रातील मृदा प्रकार जर बघितले आपण तर महाराष्ट्रातील मृदा प्रकार पाहत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रमाणात जर आढळणारी कोणती मृदा आहे असं विचारलं आपल्याला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळणारी मृदा आहे काळी मृदा. या काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा देखील म्हणतो. रेगूर मृदा किंवा तिलाच आपण ब्लॅक कॉटन सॉईल किंवा कापसाची काळी मृदा असं देखील म्हणून ओळखतो. मग या काळ्या मृदेने जी आहे तर देशातील एकूण 16.6% क्षेत्र व्यापलं आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये जर आपण याचं बघितलं क्षेत्र तर एकूण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 90% क्षेत्र या काळ्या मृदेनं व्यापलेलं आहे. मग महाराष्ट्रामध्ये पहिल्या म्हणजे सर्वाधिक आढळणारी मृदा काळी मृदा. आणि आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी मृदा ही गाळाची मृदा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश मृदा आढळते. ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा, ऑप्शन क्रमांक 2 काळी मृदा, ऑप्शन क्रमांक 3 तांबडी मृदा, ऑप्शन क्रमांक 4 गाळाची मृदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काळी मृदा. महाराष्ट्र पठारावर जर बघितलं आपण तर सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा कोणती आहे? तर ती आहे काळी मृदा. आणि आपण भारताचा जर मृदा प्रकार अभ्यासत असू तर भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी मृदा ही गाळाची मृदा आहे.
गाळाच्या मृदेने म्हणजे भारताचा जर विचार केला तर गाळाच्या मृदेने भारताच्या जवळपास 45.6% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि या काळ्या मृदेचा जर विचार केला आपण भारताच्या दृष्टिकोनातून तर भारतामध्ये एकूण 16.6% क्षेत्र या काळ्या मृदेने व्यापलेलं आहे. मात्र महाराष्ट्र पठारावर जर म्हटलं आपल्याला तर महाराष्ट्र पठारावरती जवळपास किती तर जवळपास 90% क्षेत्र या काळ्या मृदेने व्यापलेलं आहे. महाराष्ट्र पठाराची जवळपास 90% क्षेत्र या काळ्या मृदेने व्यापलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण आपण क्षेत्रापैकी जर बघितलं तर 3/4 भागामध्ये ही काळी मृदा आहे. किती 3/4 भागामध्ये काळी मृदा आहे महाराष्ट्र पठारावरती. आणि देशामध्ये जर विचार केला आपण तर तुम्हाला सांगितलं मी देशामध्ये किती तर भारतामध्ये एकूण 16.6% क्षेत्र या काळ्या मृदेनं किंवा या मृदेलाच आपण आणखीन इतर नावांनी देखील ओळखतो. जी काळी मृदा आहे तर या काळ्या मृदेला आपण रेगूर मृदा किंवा कापसाची काळी मृदा किंवा तिलाच आपण ब्लॅक कॉटन सॉईल, त्याचबरोबर लावा मृदा, वर्टी सॉईल म्हणून देखील ओळखतो. आता रेगूर मृदा का म्हणतो आपण या मृदेला तर तुम्हाला याविषयी माहिती असेल. आता MCQ पद्धतीने तुम्हाला मृदा हा विषय सांगणं म्हणजे थोडं कठीण आहे, कारण या मृदा या घटकावरती खूप सारे MCQ निघू शकतात. हा टॉपिक जर तुम्हाला मी थेरी पद्धतीने सांगू शकलो किंवा सांगता आला तर नंतर आपण किंवा तुम्हाला जर हवा असेल थेरी पद्धतीने मी शिकवायचा असेल हा टॉपिक तर तुम्ही मला तसं कमेंट करा. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक थेरी टाईपमध्ये देखील घेऊया अगदी सविस्तर. आता मी काय म्हटलं तुम्हाला तर या महाराष्ट्र पठारावर जी आढळणारी मृदा आहे काळी मृदा तर या मृदेला रेगूर मृदा किंवा ब्लॅक कॉटन सॉईल किंवा लावा मृदा किंवा वर्टी सॉईल म्हणून का ओळखलं जातं. याला नावं जी देण्यात आलेली आहेत विविध ती किती 4 नावं आहेत या मृदेला. तर ती 4 नावं का देण्यात आलेली आहेत तर जी रेगूर मृदा म्हणतो आपण तर या रेगूर मृदा का म्हणतात तर या मृदेचा पोत जी जाडा भरडा असतो तर तो पोत जाडा भरडा असतो म्हणून या मृदेला रेगूर मृदा म्हणतात. त्याचबरोबर या मृदेला लावा मृदा जे म्हणतात तर लावा मृदा का म्हणतात तर जे लावा रसाच्या संचयनापासून आग्नेयजन्य खडक तयार झालेला आहे. कोणता लावा रसाच्या संचयनापासून आग्नेयजन्य खडक तयार झालेला आहे. आणि आग्नेयजन्य खडकापासून कोणत्या आग्नेयजन्य जो बेसॉल्ट खडक आहे तर या बेसॉल्ट खडकापासून या मृदेची निर्मिती झालेली आहे म्हणून या मृदेला लावा मृदा म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचबरोबर कापसाची काळी मृदा का म्हणतात कारण या मृदेमध्ये कापसाचं पीक चांगल्या पद्धतीने येतं म्हणून या मृदेला ब्लॅक कॉटन सॉईल देखील म्हणतात. त्याचबरोबर या मृदेला वर्टी सॉईल देखील म्हणतात. वर्टी सॉईल म्हणजे काय तर या मृदेमध्ये उन्हाळ्यामध्ये भेगा पडतात. तुम्ही जर बघितलं काळी मृदा तर या काळ्या मृदेमध्ये उन्हाळ्यामध्ये जर मोठमोठ्या भेगा पडत असतात म्हणून हिला वर्टी सॉईल म्हणून देखील ओळखतात. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही. ऑप्शन क्रमांक 1 खादर, ऑप्शन क्रमांक 2 भांगर, ऑप्शन क्रमांक 3 भावर, ऑप्शन क्रमांक 4 रेगूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रेगूर. आता आपण वरील प्रश्नामध्येच बघितलेलं आहे की आपण रेगूर जी मृदा जी म्हणतो तर ती मृदे काळ्या मृदेला आपण म्हणतो. रेगूर मृदा म्हणून कोणत्या मृदेला म्हणतो काळ्या मृदेला. तर जे गाळाच्या मृदेसंबंधित जी संज्ञा आहेत तर ते आहेत खादर, भांगर, भाबर. मग आता आपण खादर म्हणजे काय तर नदी प्रवाहामुळे जो नवीन गाळाचा प्रदेश तयार झालेला असतो तर त्याला खादर म्हणतात. अगदी सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की नदीच्या प्रवाहामुळे जो नवीन गाळाचा प्रदेश तयार झालेला असतो काय तर खादर म्हणजे काय नवीन गाळाचा प्रदेश. त्यानंतर भांगर जर बघितलं आपण आता भांगर बघूयात. भांगर म्हणजे काय तर जुन्या गाळाचा प्रदेश असतो. भांगर हा जुन्या गाळाचा प्रदेश. आता आपण तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे आपल्या लक्षात राहण्यासाठी काय आपण याच्यासाठी अनेक ट्रिक वापरू शकतो. भांगर किंवा यालाच आपण भंगार म्हणून देखील आपण थोडा अभ्रंश जर केला शब्दाचा तर भंगार देखील होऊ शकतं. तर भंगार कशाला म्हणतो आपण तर जो जुन्या वस्तू असतात किंवा टाकाऊ वस्तू असतात तर त्याला भंगार म्हणतो. तर नदीच्या गाळासंबंधी देखील आपण वापरलं भांगर. तर जो जुना गाळाचा प्रदेश असतो तर त्याला भांगर म्हणतात आणि नवीन गाळाचा प्रदेश असतो तो खादर असतो. त्याचबरोबर भाबर जर संकल्पना बघितली आपण आता भाबर तर ही देखील कोणत्या तर गाळाच्या जमिनीशी संबंधित आहे भाबर. मग भाबर म्हणजे काय तर जो अरुंद आणि सखल प्रदेश असतो गाळाचा, अरुंद आणि सखल प्रदेश असतो गाळाचा तर त्या प्रदेशाला भाबर म्हणतात. मग असा प्रदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला मिळतो आपल्याला तर आपली जी महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी आणि जो सह्याद्री पर्वत आहे तर सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी यांच्या दरम्यान जो अरुंद असा सपाट किंवा सकल प्रदेश आहे तर या सकल प्रदेशामध्ये ही जी मृदा साठलेली असते गाळाची मृदा तर तिला आपण भाबर म्हणून ओळखतो. मग आलं ना लक्षात तुमच्या भाबर म्हणजे काय तर सखल गाळाचा प्रदेश, सकल असतो गाळाचा प्रदेश. भांगर म्हणजे काय नवीन गाळाचा प्रदेश आणि खादर म्हणजे काय तर जुन्या गाळाचा प्रदेश. अगदी थोडक्यामध्ये आणि कमी शब्दामध्ये लक्षात ठेवायचं आपण. प्रश्न क्रमांक 4 पर्वतीय मृदेश डॅश डॅश मृदा म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 काळी कापसाची मृदा, ऑप्शन क्रमांक 2 अपरिपक्व मृदा, ऑप्शन क्रमांक 3 लॅटेरायटिक मृदा, ऑप्शन क्रमांक 4 रेगूर मृदा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
2 अपरिपक्व मृदा. तर जी पर्वतीय मृदा आहे तर या पर्वतीय मृदेला आपण अपरिपक्व मृदा म्हणून ओळखलं जातो. मग एकूण देशाच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला आपल्या भारताच्या तर 8.67% क्षेत्रावरती ही पर्वतीय मृदा आपल्याला पाहायला मिळते. किती? 8.67% क्षेत्रावरती भारतामध्ये पर्वतीय मृदा असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग या मृदेला अपरिपक्व मृदा का म्हटलं जातं? तर या मृदेमध्ये जाडे-भरडे खडकांचे तुकडे असतात. तर त्या तुकड्यामुळे या मृदेमध्ये पाणी टिकत नाही आणि पाणी टिकत नाही म्हणूनच या मृदेला अपरिपक्व मृदा असं म्हटलं जातं. मग ही मृदा प्रामुख्याने कोण्या ठिकाणी सापडते? तर प्रामुख्याने डोंगर उतारावरती ही मृदा सापडत असते. मग डोंगर उतारावरती ही प्रामुख्याने मृदा सापडत असल्यामुळे या मृदेमध्ये प्रमुख पीक कोणतं घेतलं जातं? तर जे चहाचे मळे असतात किंवा चहाचं पीक असतं तर ते चहाचं पीक प्रामुख्याने या पर्वतीय मृदेमध्ये घेतलं जातं. आता आपण इतर ऑप्शनबद्दल बोलूया थोडं. तर आपला ऑप्शन क्रमांक काय? काळी मृदा. या काळ्या मृदेलाच आपण बघितलेलं आहे पाठीमागेच. काळ्या मृदेलाच आपण रेगूर मृदा म्हणतो, त्याचबरोबर लावा मृदा म्हणतो, त्याचबरोबर ब्लॅक कॉटन सॉईल किंवा आणखीन कोणतं? तर व्हर्टिकल सॉईल देखील या काळ्या मृदेला आपण म्हणून ओळखलं जातं. तर ते का म्हणतो ते देखील आपण पाठीमागील प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर लॅटेरायटिक जी मृदा आहे तर लॅटेरायटिक मृदा म्हणून आपण जांभी मृदेला ओळखतो. जांभी मृदेला आपण लॅटेरायटिक मृदा म्हणतो. कोणत्या? जांभी मृदेला आपण लॅटेरायटिक मृदा म्हणून ओळखतो. हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे. कोणत्या मृदेला? जांभ्या मृदेला आपण लॅटेरायटिक मृदा म्हणून ओळखतो. लक्षात असू द्या. तर ही जी जांभी मृदा आहे तर पाठीमागील प्रश्नामध्ये देखील बघितलेलं आहे आपण की या जांभ्या मृदेमध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण सर्वाधिक असतं? तर या जांभ्या मृदेमध्ये लोह, जस्त व ॲल्युमिनियमचं प्रमाण सर्वाधिक असतं आणि यांचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळेच या मृदेला लाल रंग प्राप्त झालेला आहे. जांभ्या मृदेला लाल रंग का प्राप्त झालेला आहे? तर लोह, जस्त आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे या मृदेला लाल रंग प्राप्त झालेला आहे. कोणत्या? जांभ्या मृदेला. मग आपण प्रामुख्याने प्रदेश जर बघितले जांभ्या मृदेचा महाराष्ट्रामधील तर कोणत्या प्रदेशात किंवा कोणत्या ठिकाणी मृदा आढळते आपल्याला? तर पूर्व कोकण आणि जे विदर्भातील 2 जिल्हे आहेत गोंदिया आणि भंडारा या 2च जिल्ह्यामध्ये आपल्याला जांभी मृदा पाहायला मिळते. कोणत्या ठिकाणी? विदर्भातील जे फक्त 2च जिल्ह्यामध्ये जांभी मृदा पाहायला मिळते. कोणत्या? गोंदिया व भंडारा. आणि पूर्व कोकणाचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला जांभी मृदा पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 5. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील विचारलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाठीमागील पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी भरती इत्यादीचे क्वेश्चन पेपर जर रेफर करत असाल तर तुम्हाला हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला पाहायला मिळेल. प्रश्न काय आहे? तर वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा डॅश डॅश पिकासाठी उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी, ऑप्शन क्रमांक 2 कापूस, ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ, ऑप्शन क्रमांक 4 चहा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ. तर जी वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा असते तर त्या मृदेमध्ये प्रामुख्याने तांदूळ हे पीक घेतलं जातं. मग आपण जर बघितलं तर ही जी मृदा आहे वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा तर ही मृदा गाळाच्या मृदेअंतर्गत येते. जी गाळाची मृदा आपल्या भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र व्यापलेलं आहे. कोणत्या मृदेनं? गाळाच्या मृदेनं. किती टक्के? 46.6% क्षेत्र या गाळाच्या मृदेनं आपल्या व्यापलेलं आहे. मग या मृदेमध्येच आपण या वाळू मिश्रित लोम प्रकारच्या मृदेचा अभ्यास करत असतो. मग या मृदेमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या घटकांचं आढळत असतं? तर जी वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा आहे तर या मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थांचं आणि ह्युमसचं प्रमाण सर्वाधिक जास्त असतं आणि यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्यामुळे या मृदेला एक रंग प्राप्त होत असतो. कोणता रंग? तर फिकट पिवळा रंग प्राप्त होत असतो. मग या मृदेमध्ये सर्वात कमी जर प्रमाण बघितलं कोणत्या घटकांचं असतं तर सर्वात कमी प्रमाण असतं पोटॅशचं, सर्वात जास्त प्रमाण असतं सेंद्रिय पदार्थ ह्युमसचं आणि सर्वात कमी प्रमाण असतं पोटॅशचं. त्यानंतर जर बघितलं आपण आता ही जे तांदूळ पीक आहे तर ही तांदूळ पीक वाळू मिश्रित लोम प्रकारच्या मृदेमध्ये मैदानी प्रदेशामध्ये घेतलं जातं. मग आपण समुद्र किनाऱ्याजवळ जर बघितलं तर जी रेती मिश्रित किंवा वाळू मिश्रित जी मृदा असते तर या मृदेमध्ये प्रामुख्याने नारळाचं पीक घेतलं जाते किंवा नारळाची शेती केली जाते. मग नारळाची शेती का केली जाते? तर जी नारळाची जी झाडं असतात तर या नारळाच्या झाडासाठी पाणी जिरपणारी मृदा आवश्यक असते. म्हणजे पाण्याचा निचरा लवकर होणारी मृदा या नारळाच्या झाडासाठी आवश्यक असते. मग आता आपण इतर ऑप्शनबद्दल चर्चा करूयात थोडक्यात. तर जे ज्वारी आहे तर ज्वारी पीक प्रामुख्याने काळ्या मृदेमध्ये किंवा रेगूर मृदेमध्येच घेतलं जातं. त्यानंतर कापूस हे जे पीक आहे तर हे पीक देखील काळ्या मृदेमध्येच घेतलं जातं. म्हणूनच आपण या काळ्या मृदेला किंवा रेगूर मृदेला ब्लॅक कॉटन सॉईल देखील म्हणतो. त्याचबरोबर चहा जे पीक आहे तर आपण पाठीमागील प्रश्नामध्ये बघितलेलं आहे की चहाचे जे मळे असतात तर ते प्रामुख्याने जी पर्वतीय मृदा असते तर या पर्वतीय मृदेमध्येच हे चहाचे मळे किंवा चहाचं पीक घेतलं जातं. प्रश्न क्रमांक 6. मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी क्रियाशील घटक कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 1 हवामान आणि प्रदेशाची स्वाभाविक रचना, ऑप्शन क्रमांक 2 वनस्पती आणि प्रदेशाची स्वाभाविक रचना, ऑप्शन क्रमांक 3 वनस्पती आणि भौतिक घटक, ऑप्शन क्रमांक 4 हवामान आणि वनस्पती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हवामान आणि वनस्पती.
तर जी मृदा तयार होण्याची प्रक्रिया असते, तर या तयार होण्याची किंवा मृदा निर्मितीची जी प्रक्रिया असते, तर या मृदा निर्मितीवर कार्य करणारे 2 घटक आहेत. किती घटक आहेत? 2 घटक किंवा 2 गट आहेत. त्यामध्ये पहिला गट येतो क्रियाशील घटक आणि दुसरा गट येतो अक्रियाशील घटक. मग या क्रियाशील घटकामध्ये जर बघितलं आपण, तर यामध्ये हवामान, वनस्पती, त्याचबरोबर जे जैविक घटक असतात किंवा सजीव असतात, सूक्ष्मजीव, तर इत्यादींचा समावेश या क्रियाशील घटकामध्ये होत असतो. आणि जे अक्रियाशील घटक असतात, तर या अक्रियाशील घटकामध्ये खडकांचा प्रकार, त्याचबरोबर भूप्रदेशाचा उतार, त्याचबरोबर वेळ किंवा कालावधी. आता कालावधी किंवा वेळ जर म्हटलं आपल्याला, आता यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपलं म्हणजे तुम्ही वाचलेलं देखील असेल काही ठिकाणी की जे 1 इंच मातीचा थर असतो, 1 इंच म्हणजे किती, तर 2.5 सेंटीमीटर जो मातीचा थर असतो, तर तो मातीचा थर निर्माण होण्यासाठी किती कालावधी लागत असतो, तर 800 ते 1000 वर्षाचा कालावधी लागत असतो. कशासाठी? 1 इंच मातीचा थर किंवा 2.5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर निर्माण होण्यासाठी 800 ते 1000 वर्षाचा कालावधी लागत असतो. प्रश्न क्रमांक 7. डॅश डॅश नदी खोऱ्यात काळ्या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी आहे. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी, ऑप्शन क्रमांक 4 तापी नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तापी नदी. तर जी काळी मृदा किंवा रेगूर मृदा आहे, तर या रेगूर मृदेची सर्वाधिक जास्त जाडी जर बघितलं आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ती आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. ही जाडी 6 मीटरपर्यंत आहे. कुठं? तापी नदीच्या खोरे प्रदेशामध्ये काळ्या मृदेची जाडी 6 मीटरपर्यंत आहे. मग जाडीनुसार उपप्रकार जर बघितले आपण काळ्या जमिनीचे, तर त्यामध्ये प्रमुख 4 प्रकार येत असतात. आता ही माहिती सहजासहजी कुठं उपलब्ध होणार नाही तुम्हाला, खूप किचकट अशी माहिती आहे. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे अतिउथळ काळी जमीन. तर अतिउथळ काळ्या जमिनीची जाडी असते, तर ती असते 7.5 सेंटीमीटरपर्यंत. त्यानंतर उथळ काळी जमीन, तर या जमिनीची जाडी असते 22.5 सेंटीमीटरपर्यंत. त्यानंतर मध्यम काळी जमीन जी येत असते, तर तिची जाडी असते 60 ते 70 सेंटीमीटरपर्यंत. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण, तर महाराष्ट्रामध्ये 65% जमीन या प्रकारामध्येच येत असते. म्हणजे मध्यम प्रकाराची जी काळी जमीन आहे, तर ती महाराष्ट्रामध्ये 65% आहे. त्यानंतर जी येते 4थ्या क्रमांकाची, तर ती भारी काळी जमीन. भारी म्हणजे काय, तर आता भारी हा शब्द प्रादेशिक आहे. भारी म्हणजे काय, तर जास्त किंवा अति म्हणतो आपण त्याला, तर त्याला भारी हा शब्द आहे. तर जी भारी काळी जमीन आहे, तर तिची जाडी किती असते, तर 90 सेंटीमीटरपर्यंत ते भाऱ्या काळी जमिनीची जाडी असते. तर कुठे कुठे जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये, तर कोणा ठिकाणी 3 ते 6 मीटरपर्यंत देखील आपल्याला ही खोली किंवा जाडी पाहायला मिळते. आताच आपण वरील प्रश्नामध्ये बघितलेलं आहे की जी काळ्या मृदेची जी जाडी किंवा खोली आहे, तर ती सर्वात जास्त कोणा ठिकाणी आहे, तर ती आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि ती किती मीटरपर्यंत आहे, तर ती 6 मीटरपर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील डॅश डॅश प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे. ऑप्शन क्रमांक 1 जांभी, ऑप्शन क्रमांक 2 रेगूर, ऑप्शन क्रमांक 3 गाळाची, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जांभी. तर जी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी उत्पादन देणारी मृदा आहे किंवा सर्वात कमी उत्पादन घेतली जाणारी मृदा आहे, तर ती कोणती मृदा आहे? जांभी मृदेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी उत्पादन घेतलं जातं. आणि सर्वात जास्त उत्पादन जर म्हटलं, तर तेच रेगूर मृदेमध्ये किंवा काळ्या मृदेमध्ये होतं. आणि भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन जर म्हटलं, तर ते गाळाच्या मृदेमध्ये. आलं लक्षात तुमच्या? भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन कोणत्या मृदेमध्ये घेतलं जातं, तर भारतामध्ये घेतलं जातं गाळाच्या मृदेमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक जास्त उत्पादन म्हटलं, तर ते घेतलं जातं रेगूर मृदेमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी उत्पादन घेतलं जातं, तर ते घेतलं जातं जांभी मृदेमध्ये. मग या जांभी मृदेविषयी आपण पाठीमागील काही प्रश्नामध्ये बघितलेलंच आहे की आपल्या देशातील एकूण 7.5% क्षेत्र या जांभ्या मृदेनं व्यापलेलं आहे. त्याचबरोबर या जांभ्या मृदेला लॅटेरायटिक मृदा म्हणून देखील ओळखलं जातं. जांभ्या मृदेला लॅटेरायटिक मृदा म्हणून देखील ओळखलं जातं. जसं आपण पर्वतीय मृदेला अपरिपक्व मृदा म्हणून ओळखतो, त्याचबरोबर काळ्या मृदेला काय म्हणतो, तर रेगूर मृदा, लावा मृदा किंवा व्हर्टिस सॉईल किंवा ब्लॅक कॉटन सॉईल देखील म्हणून आपण या काळ्या मृदेला ओळखतो. त्याचप्रकारे या जांभ्या मृदेला लॅटेरायटिक मृदा म्हणून ओळखतो. तसेच या जांभ्या मृदेमध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण सर्वाधिक असतं, तर लोह, जस्त व ॲल्युमिनियमचं प्रमाण या मृदेमध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात डॅश डॅश मृदा आढळते. ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा, ऑप्शन क्रमांक 2 गाळाची मृदा, ऑप्शन क्रमांक 3 रेगूर मृदा, ऑप्शन क्रमांक 4 वन मृदा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रेगूर मृदा.
तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला आपण तर एकूण क्षेत्रफळाच्या 3/4 भागामध्ये कोणती मृदा आढळते तर रेगूर मृदा. हिलाच आपण काळी कापसाची मृदा किंवा ब्लॅक कॉटन सॉईल त्याचबरोबर लाव्हा मृदा म्हणून देखील ओळखतो. आणि टक्केवारीमध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या किती एकूण जवळपास 90% क्षेत्र या काळ्या मृदेनं किंवा रेगूर मृदेनं व्यापलेलं आहे. आता आपल्याला एक गोष्ट अगोदरच क्लिअर केलेली आहे की जर भारतामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण कोणत्या मृदेनं व्यापलेलं आहे म्हटलं तर ते आहे गाळाच्या मृदेनं. किती 45.6% क्षेत्र हे गाळाच्या मृदेनं व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारलं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या मृदेनं व्यापलेलं आहे तर ती आहे रेगूर मृदा किंवा काळी मृदा. महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या जवळपास 90% क्षेत्र हे या ब्लॅक कॉटन सॉईल किंवा रेगूर मृदेनं व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. काळी मृदा सुपीक असते कारण ऑप्शन क्रमांक 1 ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ऑप्शन क्रमांक 2 चुन्याचे प्रमाण अधिक असते. ऑप्शन क्रमांक 3 चिकणमातीचे प्रमाण जास्त असते. ऑप्शन क्रमांक 4 पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट असते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सर्वच. तर आपण हा जो प्रश्न घेतलेला आहे तर हा प्रश्न संकल्पनात्मक दृष्टिकोनातून घेतलेला आहे. आता तुम्हाला काळ्या मृदेची वैशिष्ट्ये जर बघायची झाली तर या म्हणजे काळ्या मृदेची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्याचबरोबर चुन्याचे प्रमाण अधिक असते या काळ्या मृदेमध्ये. त्याचबरोबर चिकणमातीचे देखील प्रमाण जास्त असते. आणि पुरेशा प्रमाणात जर बघितलं आपण तर या काळ्या मृदेमध्ये काय मॅग्नेशियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट बरोबर इतर कोणते घटक असतात तर चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम आणि हे मॅग्नेशियम कार्बोनेट इत्यादीचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त पाहायला मिळतं. मग या काळ्या मृदेमध्ये सर्वाधिक कमी प्रमाण जर बघायचं झालं आपल्याला तर सर्वाधिक कमी प्रमाण 3 घटकांचं असतं. त्यामध्ये प्रमुख घटक आहे सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये सर्वात कमी असतं. कोणतं सेंद्रिय द्रव्य किंवा सेंद्रिय घटकांचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये कमी असतं. त्याचबरोबर नायट्रोजन आणि फॉस्फरस आणि सेंद्रिय घटक द्रव्यांचं प्रमाण या काळ्या मृदेमध्ये सर्वात कमी असतं. आणि आणखीन एक पॉईंट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो की या काळ्या मृदेमध्ये जे चुन्याचं प्रमाण असतं अधिक चुन्याचं किंवा चुनखडीचं प्रमाण अधिक असतं. तर हे चुनखडीचं प्रमाण अधिक असल्यामुळेच काय होतं तरी काळी मृदा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता एखाद्या मृदेमध्ये जास्त का असते तर त्या मृदेमध्ये जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची किंवा पाणी म्हणजे जास्त लवकर निचरा न होऊ देण्याची क्षमता जास्त असते. कशामुळं चुनखडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असेल किंवा तलाठी भरतीमध्ये असेल त्याचबरोबर पोलीस भरती, ग्रामसेवक भरती इत्यादी सरळ सेवाच्या परीक्षेमध्ये जे मृदा या घटकावरती आधारित प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं चॅनल इतरांना देखील शेअर करा. आणि तुम्हाला जर आणखीन काही बदल हवा असेल आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिलेली आहे मृदा या घटकावरती तर ही अगदी थोडक्यात आहे. तुम्हाला जर मृदा या घटकावरती सविस्तर माहिती हवी असेल तर तसं तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. आपण या मृदा या घटकावरती अगदी सविस्तर 2 ते 3 व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तुम्हाला जर हवी असेल तर. किंवा आपण थोडक्यात जे परीक्षेला प्रश्न वारंवार विचारण्यात आले होते ते प्रश्न तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.